आपल्या सर्वांना मागच्या आठवड्याभरापासून माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक शासकीय विभागामध्ये जयंती साजरी केली पाहिजे। सजनपुरी ग्रामपंचायतमध्ये भरपूर वर्षापासून असं वाटतं की ती ग्रामपंचायत नाही आहे, ते जिहादी मानसिकतेचा अड्डा झालेला आहे, जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटना लिहून सर्व समाजाच्या लोकांना समान न्याय भेटला पाहिजे यासाठी निवडणुकीची प्रक्रिया झाली। लोकप्रतिनिधी म्हणून तिथं आपण निवडून आल्यानंतर कधीही द्वेष केला नाही पाहिजे, परंतु इथल्या लोकांच्या तक्रारीनं असं वाटते की तिथला सरपंच आणि ग्रामसेवक हे जणू हिंदूवादी विचारसरणीच्या लोकांना विरोध करण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणावर या ग्रामपंचायतीने सुरू आहे। मागच्या वर्षीसुद्धा तिथे टिपू सुलतानचा फोटो लावला, ज्या टिपू सुलतानचा कुठं GRमध्ये उल्लेख नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या गॅजेटमध्ये आणि GRमध्ये आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असल्यानंतर सुद्धा कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही या तक्रारकर्त्याने सांगितल्याप्रमाणे 3 वर्षापासून सजनपुरीच्या ग्रामपंचायतमध्ये केली नाही। हा मला असं वाटतं की शासकीय कामामध्ये अनियमितता आहे। म्हणून या सगळ्या लोकच्या आणि ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या मागणीनुसार आमची स्वतः आपल्याला विनंती आहे आणि सरकारला, शासनाला, प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोब आपण सर्वांनी या घटनेमध्ये तक्रारीमध्ये लक्ष देऊन या ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारीला ताबडतोब निलंबित करण्यात यावं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये असा कोणी शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक अशी पुन्हा हिंमत करणार नाही। भरपूर कामामध्ये अनियमितता आहे। आम सभेमध्ये दादागिरी करून जो लोकांचा अधिकार आहे की ज्या दिवशी पूर्ण गावातले लोक येऊन लोकशाही पद्धतीनं आपली मांडणी मागतात, तिथं कुठेही विचारात न घेता दादागिरी करून ताबडतोब सभा तहकूब करणे आणि जे कार्यकर्ता विरोध करायला येतात त्याला दमदाटी करणे की तुमच्यावर सरकारी कामाचा अडथळा गुन्हा दाखल करणे। गोरगरीब लोक आहे, हिंदूवादी लोक आहे, सजनपुरीतले सर्व समाजाचे लोक आहे आणि हे सर्व समाजाचे लोक ग्रामपंचायतला विकास करतात, त्याला कुठेही विरोध करत नाही। म्हणून शासन, प्रशासन आणि इथं उपस्थित असलेले आमचे पोलीस विभागाचे कर्मचारी यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही ताबडतोब या ग्रामपंचायतमध्ये आपण लक्ष घालावं अशी आग्रही मागणी करतो। आपल्या गावातलं शिष्टमंडळ माननीय मंत्री महोदय, आपले केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब हे आज आणि उद्या आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। आपण सर्वांनी एक आपल्या गावाच्या, मला वाटलं आपल्या गावात शिवसेना शाखासुद्धा आहे, पण नारायण तुझे तुम्ही पुढाकार घेऊन हे आपल्या केंद्रीय मंत्र्यांच्या लक्षात हा विषय आणून द्यावा आणि आजच त्याची तक्रार करावी अशी आपण आज मागणी करतो। दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो। जर याच्यानंतरही जर असं प्रकरण झालं नाही आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला गावकरी जबाबदार राहणार नाही, याला त्या गावाचा सरपंच आणि त्या गावातील ग्रामसेवक जबाबदार राहील अशी सुद्धा आपणास सरकारला विनंती वजा इशारा सुद्धा देतो आणि थांबतो। जय श्रीराम।